नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 296, 22 ऑक्टोबर. सुदर्शन की कुदर्शन. जीवाची जिज्ञासा, उत्कंठा, तळमळ, वैराग्य, सेवावृत्ती पाहून सद्गुरू किंवा ईश्वर इतका प्रसन्न होत असतो. त्याला शाश्वत सुखापर्यंत तो घेऊन जातो आणि इतकी कृपा करतो. पण हे सद्भाग्य किंवा कृपा टिकवण्यासाठी जीवाला शास्त्रमान्य आचरण स्वीकारावे लागते. स्वैरवर्तनाने किंवा शास्त्रनिषिद्ध आचरणाने वैराग्य ऱ्हास पावते आणि पूर्वपुण्य संपुष्टात येते. अशा वेळी साधकाने म्हणजे जीवाने स्वाध्याय केला तर तो सावरतो, अन्यथा अनाचारामुळे खूप अधःपतन होते. आणि नेमकी हीच गोष्ट सुदर्शन चक्राची झाली. भगवंताच्या हातात जे सुदर्शन चक्र असतं त्याची भगवंतापुढे त्याने कुदर्शन घडवले. वैकुंठात एकदा भगवान लक्ष्मी मातेसह हास्य विनोद करत गप्पा गोष्टीत शांत बसलेले असतात. तेव्हा देव लक्ष्मींना विचारतात की मर्त्यलोकी स्वस्थ लोकांना त्रस्त करून त्यांचे जीवन असह्य करणाऱ्या दुष्ट दुर्जनांचा निपात माझ्याशिवाय कोण करेल असं तुला वाटतं? असं सहज आपलं कौतुक लक्ष्मीने करावं म्हणून विचारलेला प्रश्न असतो. पती पत्नीत चाललेला संवाद. पण हा सुदर्शन हातवारे करत असताना त्याचा हात तो सुदर्शनाचा पुढे येतो आपसुकच, आणि पुढे तो सुदर्शन म्हणायला लागतो की त्याच्या मनात अतिशय उत्तर देण्यासाठी घालमेल चालू होते. हा प्रश्न देवींना कशाला केला आहे, मला विचारायला पाहिजे होता असं मनात येतं. आणि त्याची ती अधीरता इतकी वाढते की शेवटी तो म्हणतो की देवा मी बोलू का? नारायणा, आपण दुष्टांचा निपात केलात हे खरे आहे, पण त्यासाठी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेऊन आपण राक्षसांच्या नाशासाठी मला प्राप्त करून घेतलं आणि मी सगळ्यांचा निपात केला हे तर जगजाहीर आहे. माझ्याच प्रभावामुळे राक्षसांचा वध झाला. आपण जगद्विख्यात मात्र झालात ते केवळ माझ्या सेवेमुळे. त्याचे श्रेय मला तुम्ही किंचितही न देता सगळे श्रेय स्वतःच घेत आहेत. मी अनेक दुष्टांचा वध केला हे त्रैलोक्य जाणते, आणि हा प्रश्न तुम्ही देवींना काय विचारताय? मी उत्तर देतो, हे मला विचारा ना, असं वल उलट बोलतो. आणि एवढ्यावर कुदर्शन थांबत नाही, तर भविष्यात म्हणजे भविष्य सांगितल्याच्या आविर्भावात पुढे तो बोलतो की देवा, ह्यापेक्षा भयंकर वेळ येणार आहे परीक्षेची तुमच्यावर, आणि तेव्हासुद्धा आपण माझा उपयोग करा आणि खुशाल यशस्वी व्हा. किती धाडसाचं बोलणं. सुदर्शन चक्राचं हे धिटाईचं वक्तव्य ऐकून देव उभयता अवाक होतात. आणि पण लगेच सावरून दुसऱ्याच क्षणी नारायणांनी सुदर्शन चक्र हातावेगळे केले आणि त्याला आज्ञार्थ शाप दिला. म्हणजे एकीकडं आज्ञा आणि दुसरीकडं शाप होता तो की आम्हाला सोडून तत्काळ भूतळावर जा, तिथे तुझा माझ्याशी सामना होईल. आणि नेमके त्याच वेळी हैहय वंशातील निपुत्रिक राजा कुतमर्म्याला राणीला दृष्टांत होतो आणि तिला पूर्णचंद्र, शंख, पांढरा घोडा अशा गोष्टी दिसतात. आणि पाठोपाठ कुणीतरी तिच्या ओटीत चक्र टाकलं असं दिसतं. कुलगुरूंना पाचारण केलं जातं, सगळा दृष्टांत सांगितला जातो. त्यावेळेस ते म्हणतात की राजा, हे खूप शुभसंकेत आहेत, तुला चक्रधर सम्राट तुझ्या कुळात जन्माला येणार आहे. राजाला खूप आनंद होतो आणि तोच तो हा सहस्त्रार्जुन राजा. स्वकर्तृत्वाचा दर्प त्याला इथेही असतो. सत्ता, संपत्ती, वैभव सर्व असून त्यांनी जमदग्नींची कामधेनूचा हव्यास धरून ती पळवतो आणि ठरल्याप्रमाणे म्हणजे भगवान अवतार घेतात. भार्गवरामांशी सामना होतो आणि सहस्त्रार्जुन मारला जातो. साक्षात भगवंताच्या हातात अहोरात्र असून दंभाने दर्पाने कर्माचे फळ स्वतःकडे घेऊन केवढे अतपतन करून घेतले. कर्म, कृती, प्रेरणा सर्व काही त्याचेच असते. आपण फक्त निमित्त असतो हेच खरे, पण हे अतिसूक्ष्मपणे स्वाध्यायाने लक्षात घेणे गरजेचे आहे. धन्य कर्म आणि धन्य स्वाध्याय. नमस्कार.